हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज रविवार आहे मित्रांनो. तर आज आम्ही निघालो आहे बाहेर. आज आम्ही मातोबा येथे जाणार आहे मित्रांनो. तर इथून माझ्यापासून मंदिर जवळ आहे. तर हे मंदिर आहे हिंजेवाडी या परिसरात आहे मित्रांनो. तर हे मंदिर खूप उंचीवर आहे. तर चला आपण व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला बघूया व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, तर आमची माझी फॅमिली बघा. तर हे सर्व जण आम्ही निघालो आहे मातोबा मंदिरावर. तर आमची भाग्यश्री पण आहे. तर भाग्यश्री पण पहिल्यांदा आलेली आहे पुण्यामध्ये. तर आम्ही आज निघालो आहे मातोबा येथे दर्शनासाठी. तर चला बघूया. हे आमचा चुको आहे. चुको कसं काय बघा की जाऊ की कुठं जाऊ का दर्शनाला जाऊ की देवाला. मित्रांनो आज आहे रविवारचा बाजार, दिवाळीचा बाजार आहे मित्रांनो. तर निघालो आम्ही मित्रांनो मंदिराकडे. आपण कुठे चाले आपण देवाला चाले. चला मग देवाला चाले माझी चुको. तर मित्रांनो आलो आहे आम्ही मातोबा मंदिरच्या जवळ. तर इथून आता आम्हाला पुढे वर शिडी चढायचं आहे. हे बघा मातोबा मंदिर. तर हे मातोबा मंदिरचं हे द्वार आहे मित्रांनो. तर चला आम्ही निघालो आहे मातोबाचे दर्शन घ्यायला. तर या ठिकाणी इकडे गार्डन आहे मित्रांनो आतमध्ये. बघा मित्रांनो हे आहे मातोबा मंदिर. निधू काय झालं मग निधू. तर मित्रांनो इथं आहे बघा नारळ फूल, बेल फूल सर्व इथं या ठिकाणी मिळते मित्रांनो. तर आपल्याला घेऊया दुकानातून. तर इथून घेऊन आपल्याला वर जावं लागते. वर हे पूर्ण आपल्याला हे शिडी चढून वर जावं लागते. खूप वर आहे मंदिर. बघा सोनाली, चिक्कू आणि निधी हे तिघ पण आहेत आमच्या सोबत. आणि आमची भाग्यश्री पण आहे बघा. तर या ठिकाणी नारळ घेत आहेत त्याने दोघी पण. तर हे या ठिकाणी बघा दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आहे नारळ, बेल, फूल, अगरबत्ती हे सर्व या प्रकारचे इथे या ठिकाणी मिळते बघा. आणि इथून घेऊन आपल्याला आता पुढे वर जायचं आहे बघा मित्रांनो. असं खूप सुंदर असं मातोबाचं मंदिर आहे. हा तर बघा सोनाली पाहिजे नारळ, बेल, फूल, अगरबत्ती आम्ही सर्व घेतलेलं आहे मित्रांनो. तर चला तर सोनाली चल निघूया आता आपण वर. तर मित्रांनो अशा आपल्याला पूर्ण हे सर्व पायऱ्या चढून वर जावं लागते. तर खूप वर असं मंदिर आहे मातोबाचं मंदिर. बघा निधी आणि भाग्यश्री उतरत आहे. तर याच्या पलीकडे गार्डन आहे. गार्डन बघायला गेले ते मस्त आहे का गार्डन. बघा छान असं गार्डन बघून आलेत निधी आणि भाग्यश्री. निधू निधू हा काय झाली. काय बघायला गेली मग काय बघायला गेली. तर मित्रांनो हे आहेत आपले इथे दुकानवाले आहेत. हे यांच्याकडे नारळ आणि अगरबत्ती, बेल, फूल हे सर्व प्रकारचे इथे पूजासाठी सामान सर्व मिळते. तर भैया तुझं नाव काय. रुद्र आहे. नाव काकडे आहे. बरोबर. तर किती वर्षापासून इथं तुझं दुकान चालू आहे या ठिकाणी मातोबा मंदिरच्या या ठिकाणी. पूर्वीपासून म्हणजे किती वर्ष झाले पूर्ण. आता सध्या काय माहित नाही.
तर तुझ्या किती रुपयाला काय काय देतोस आहे, कितीला आहे पूजा सामान? मी नारळ, अगरबत्ती, हा. हळदी कुंकू, हा. परत बेलपत्र, हार वगैरे हा. नाही का, मी 50 रुपयाला सेट देतो. 50 रुपयाला सेट देतो असं का? बरोबर. तर डेली चालू असते ना तुझं दुकान? हा, डेली. डेली चालू असते. तर महाशिवरात्री आणि नागपंचमीच्या रोजी पण तुझा जास्तीत जास्त फुलं आणि हे नारळ हे खूप विकत असेल नाही का? बरोबर. तर खूप दिवसापासून तुला बघतो मी या ठिकाणी, तर येत असतो मी कधी मध्ये मातोबाला, तर बघत असतो तुला. तर छान आहे, तर असंच चालू राहा. आणि वरती कोण आहेत तुझे? वरती आजोबा असतात. आजोबा असतात का? पुजारी. बरोबर, छान आहे. तर मित्रा तुझं नाव काय सांग? सार्थक का? आणि नाव? पालखी. हा, तू कुठे राहतो राहायला? चिखलीत आहे राहायला. बरोबर. इथं हे मामाच्या घरी आला तू राहायला. बरोबर, छान आहे, मस्त. तर चला, शाळेत किती आहेस तू? 9वीत आहेस. बरोबर. आणि शाळेचं नाव काय? अभिषेक विद्यालय चिखलीमध्येच आहे ते. बरोबर. तू कितीला आहेस? 7वी मध्ये असते नाही का? बरोबर. तर तू कुठल्या शाळेत आहेस? इथल्या चौकात जिल्हा प्राथमिक मध्ये. बरोबर. माझ्या मुलाला ओळखतो? करणला ओळखतो की नाही ओळखत? बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. तर चला मित्रांनो, तर आता आम्ही दर्शन घेऊन वर येतो आम्ही, तर भेटूया परत. चला. हो, तर बघा निधी कशी खेळत आहे. चला निघूया आता वर. चला 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 पुढे चला. चढशील चिक्या, हवा उचल, खूप वर आहे अजून, खूप वर आहे. हा, तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही फोटो काढलेले आहेत बघा. तर आता इथून वर जायचं आहे. तर बघा निघाला चिकू इथं बसलेला आहे. चिकू चिकू बसला चिकू. बघा निधी पण चालली बघा वर. बाय बाय करा तिथून, इकडे बाय बाय कर. निधीला इथे बाय बाय करायला. तर चला जाऊया वर मग. चिकू जाऊ वर, अजून शिडलं वर जावं ते आपल्याला, खूप वर. चला मग पुढं. तर बघा अजून खूप वर आहे मंदिर मित्रांनो. तर इकडे पाण्याची टाकी आहेत, 2 पाण्याच्या टाकी आहेत मित्रांनो, खूप अशा मोठ्या. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पण छोटं असं मंदिर आहे. तर वर जाता जाता तर बघा मित्रांनो इथून वर जावं लागते आपल्याला. तर या ठिकाणी पादत्राणे सोन्याच्या जागा मित्रांनो या ठिकाणी बघा. तर आपल्यापाशी शूज चप्पल वगैरे असेल तर आपण या ठिकाणी सोडू शकता. तर बघा मित्रांनो हे आहे मातोबा मंदिर. तर या प्रवेशद्वारापाशी या ठिकाणी 2 मूर्ती आहे रक्षकांच्या. तर चला जाऊया आतमध्ये. बघा मित्रांनो वर लिहिलेलं आहे जांभूळकर पूर्वज 1635.
घेतलं का दर्शन? घेतलं तर चला आतून इथून पुढे वर जायचं आपल्याला. बघा तर वर आहे मातोबा देवस्थान, वर आहे. इकडून वर चला. पाणी तर मित्रांनो या ठिकाणी नारळ फोडण्याची जागा आहे. बघा आतमध्ये या ठिकाणी नारळ फोडत असतात. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा नारळ फोडण्याची जागा, नारियल फोडणे की जगह, ट्रेकिंग कोकोनट हेअर. या ठिकाणी लिहिलेलं आहे पिण्याचे पाणी, जलपान, ड्रिंकिंग वॉटर. बघा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तिन्ही भाषेमध्ये हे लिहिलेलं आहे या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी पाणी आहे. बघा सोनाली आमची नारळ सोलत आहे. नारळ सोलत आहे सोनाली. सोलत आहे की सोनाली? सोलायला का? हा सोलायचं नारळ सोलायला. थांब थोडं थांब, मी सोलतो थांब. सोलावं लागतं नारळ अगोदर. हा बिना सोलता थोडा आहे चुकू कुठला आलं सर सोला होते अगोदर. निधू घेतली का दर्शन? हा झालं दर्शन? दर्शन. तर बघा मित्रांनो नारळ सोलणे इथे चालू आहे. तर भाग्यश्री पण नारळ सोलत आहे आणि इकडे आमची सोनाली पण नारळ सोलत आहे. बघा सोनाली सोलला झालं तुझं नारळ? सोलला चालू आहे. बघा मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. हे मातोबांचं ते कमीत कमी 16-20 वर्ष काळातील हे मंदिर आहे मित्रांनो. बघा तर 1600च्या काळामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे पण होऊन गेलेत आपल्या या पुण्यभूमीवर. तर अशी पावन भूमी आहे आपली, हे पुण्यनगरी पावन भूमी मानली जाते. तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र पण आहे. तुकारामाचे गाव देहू पण आहे, आळंदी पण आहे आणि शिवाजी महाराजांचे या ठिकाणी गड किल्ले पण आहे. ठेवली का प्रसाद? ठेवली देवाला. बरं दर्शन घेतली. बघा मित्रांनो तर हे माझी साडी भाग्यश्री हे पण आली आहे पुण्यामध्ये पहिली वेळेस आणि आज रविवार आहे. तर मी इकडे आम्ही सर्व माझी फॅमिली आणि भाग्यश्री आणि भाग्यश्रीचे मुलं पण सोबत आहेत. तर आम्ही दर्शनासाठी मातोबा मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. तर भाग्यश्री कसं मंदिर छान आहे का मातोबा देवाचं? छान आहे. हा तर पुण्यामध्ये तू पहिल्या आलात आली ना? बघा मित्रांनो भाग्यश्री बघा एक मुलगा आणि मुलगी आहे. तर भाग्यश्रीचे मिस्टर तिकडे कामाला गेलेले आहेत. तर आज आम्ही सुट्टी असल्यामुळे इकडे आलो आहे मंदिरावर. तर चल सुकू आला प्रसाद आला. हा
खाल्ला का नारळ? नाही खाल्लं? बरं. चिकूची गडबड चालू आहे खायला. ए चिकू खाला शिरली खाला का चिकू? निजूला दिलं का? निजूला नाही दिलं? निजूला पण द्या, निजूला पण द्या, थोडस निजूला द्या. दे दे निजूला पण दे. तर बघा मित्रांनो, तर दर्शन आताच आम्ही घेतलं आहे आणि नारळ पण चढवलं आहे. तर चिकू, भाग्यश्री, निधी, सोनाली आणि बघा माझी वाईफ पण आहे. तर सर्व आम्ही फॅमिली मिळून आलो आहे या ठिकाणी. चला फोटो घेत आहे 1-2 आता आपण या ठिकाणी. चिकू कुठं आहे? मागे मागे येत आहे. दे निधूला पण दे पाणी. तू घेऊन दे ना एक वेळेस घेऊन दे, घेऊन दे. तिला हात पुरत नाही. चिकूला पण थोडं दे आणि निधूला पण दे. हा दे निधूला. चिकूला दे. दुसरा ग्लास, वर ग्लास आहे, वर ग्लास आहे. इकडे बघून पिया. ए चिकू तिले बस झालं, निधू बस झालं तिला चिकू. चला मग आता ठेवून दे गिलास. निधू गिलास ठेवून दे. हा ए चिकू सॉरी झोपायला आहे बघा कोणाच्या खांद्याला. या ठिकाणी आहे तर महादेवाची पिंड आणि नदी आहे या ठिकाणी. तर दर्शन घेत आहेत. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी बघा दत्तात्रय महाराजांचे दर्शन घेत आहे चिकू आणि निधू. या ठिकाणी दत्तात्रय महाराज आहेत. तर आणि या ठिकाणी समयित दिवा पण लावला आहे. मिळाला सोनाली, मिळाला का?
निधू इकडे बघ, निधू 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 इकडे बघ. कुठे ठेवला? चुकून चष्मा कुठे ठेवला? हा, चष्मा कुठे रे? चुकून दिला? पिया पिया तसं पाणी पिया. बघा चिकू, चिकू इकडे, चिकू इकडे, इकडे चिकू. निधू चल, निधू चल, निधू चल. सोनाली बघा. तर मातोबाच्या या ठिकाणी असे दोन मोठमोठी अशी घंटा लावलेली आहेत. सोनालीने आताच घंटा वाजवला आहे बघा. आम्ही वर आलो आहे या ठिकाणी मातोबा देवस्थान या मंदिराच्या ठिकाणी. तर आतमध्ये मातोबा हे देव आहेत आतमध्ये. तर या ठिकाणी मित्रांनो तर आपल्याला तर मित्रांनो आम्ही मातोबा मंदिर या ठिकाणी आलो आहे. तर आतमध्ये व्हिडिओ बनवण्यास मनाई आहे मित्रांनो. तर आतमध्ये व्हिडिओ बनवू नाही शकत आपण. तर मित्रांनो तर या ठिकाणी व्हिडिओ बंद करू आणि दर्शन घेऊया मातोबांचे. तर चला. बसा. Itu.
निधू कुठे गेली तिकडे? हा चिक्या, निधू कुठे गेली? ए चिक्या, चिकू चिकू, निधू पे की चिकू पडशील सोनाली, हळू हळू चल वरून. बघा इथं श्री मातोबा देव देवस्थान या ठिकाणी आहे बघा मित्रांनो. तर येथील दरवाजा बंद आहे सध्या. बघा असा खूप सुंदर असा नजारा आहे पाठीमागे. खूप असं उंच उंच बिल्डिंग्स आहेत बघा मित्रांनो. हे हिंजवाडीचा परिसर आहे. तर श्री मातोबा देवस्थान या ठिकाणाहून येऊन तर आपण वरून पूर्ण हिंजवाडीचा परिसर आसपासचा आपल्याला दिसतो मित्रांनो. उंच उंच बिल्डिंग अशा दूरवर आपल्याला दिसतात या ठिकाणी. अच्छा चुकूया चुकूया थांबा ना. बघा मित्रांनो हे खूप असं उंचीवर आहे. इथून आता आपल्याला खाली जावं लागतंय. तर चिकू आणि सोनाली बघा पुढे जात आहेत. तर मित्रांनो हे पूर्ण वरून हिंजवाडीचा परिसर आपल्याला वरून बघायला मिळतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो पाऊस याचा अंदाज आहे बघा. आभाळ आलेला आहे खूप असं. तर पाऊस येण्याची शक्यता आहे. चिकू खूप उंचावर आहे की मंदिर. हा गेला होता तू? मस्त वाटलं तुला? दर्शन घेतला? शिवली खाला? हा तर जाऊया आता मग रूमवर आपण जाऊया की. इथं बसूया थोडं. इथं बसूया. इथं बस. जाऊ त्या रूमवर. आता पाऊस येते. आता बाजारामध्ये आता आपण काहीतरी खायचं घेऊया आणि जाऊया हे की. हा बाजार आहे इथं खाली गेले की.
इथं खाली गेलं ना बाजार आहे. काय घेतो बाजारात तू? काय खातो? हा? काय घेतो? ट्रॅक्टर. आणि बनाना घे ना. बनाना घेतो. ऍपल ऍपल घेतो. ऍपल घेऊ बनाना तुला काय घेऊन देऊ होता? ऍपलच घेऊन देऊ. ऍपल आणि बनाना दोघं खाता. आणि आपल्या सोनाली दिदीला तू काय घेतो? गुडिया का तू लहान आहेस का खेळायला? हा शाळेत आहेस ना तू? मग तू गुडिया खेळतो काय? हा चिक्याला जमते खेळला तर? चिक्या तर लहान आहे. काय चिक्या गुडिया खेळा तू तर लहान आहेस. गुडिया नाही खाला तू? एक खाला किती खाला? कोणा माझ्याकडे आता पाऊस वरून येते. आता पाऊस येते बघ. हा आता पाऊस आला की भिजून जातो आपण. त्यासाठी आपण आता लवकर आता रूमला जातो आपण. ठीक आहे. हा जाऊ की रूमला? इकडे ना इकडे चला. तर मित्रांनो आता पाऊस सुरू झाला आहे. तर आम्ही आता रूम कडे निघालो आहे. मित्रांनो आता आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. तर म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. जर तुम्ही हिंजेवाडी मुकाईनगर या परिसरात राहत असाल तर नक्की महात्मा मंदिर बघायला या आणि दर्शन घ्या. खूप असं मस्त छान मंदिर आहे मित्रांनो. तर आपण मंदिरावर आपण शिड्या चढून गेल्यावर असं पूर्ण आसपासचा परिसर आपल्याला दिसतो मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही पण बघायला या. तर मित्रांनो भैयाचे आपल्याला पैसे द्यायचे होते. तर 15 रुपये राहिले होते भैयाचे. तर आपण आता आपल्याकडे सुट्टी नसल्यामुळे तर आपण वर दर्शन घ्यायसाठी गेलो होतो. तर आता सुट्टी करून म्हणून आपण भैयाला देऊया. बघा बघा मित्रांनो इकडे आहे हिंजेवाडी चौक. इकडे आता बाजार भरलेला आहे खाली. तर मित्रांनो आपल्याकडे सुट्टी नव्हती. सुट्टी आताच आपण केळ्या घेऊन आलो आणि केळ्या घेऊन येऊन आपण सुट्टे करून तर दिलेले आहेत. बघा तर मित्रांनो आम्ही महात्मा देवस्थान या ठिकाणी जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरलो आहे. बघा तर सोनाली गार्डन कडे जाऊत म्हणते. या ठिकाणी गार्डन आहे मित्रांनो. बघा मित्रांनो श्री मातोबा क्रीडा सर्कल या ठिकाणी आहे हिंजेवाडी. तर मित्रांनो असं मस्त सुंदर असं गार्डन आहे या ठिकाणी. बघा खेळा हळूहळू घ्या. मस्त वाटायला चिकू कसं वाटायला? मस्त छान वाटायला. झोका खेळायला बघा चिकू झोका खेळायला आमचा मस्त पैकी. दमानं घे हळूहळू घे. बस झाला आता. हा बस झाला आता उतरा आता. हा उतरा आता बस. दीदी खेळते आता एकटी. खेळ ना चुकू दीदी सारखं खेळ. हळूहळू खेळ हळूहळू खेळ. बस झाला आता जाऊया.
चला चला आता बस झालं चला बस होते आता चल बस होते चला जाऊया आता बस चल उशीर व्हायचा तर मित्रांनो आम्ही मातोबाचं दर्शन घेऊन आता आम्ही खाली उतरलो आणि आज रविवारचा बाजार असतो खूप मोठा बाजार तर तुम्हाला मी खूप अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंजेवाडीचा बाजार दाखवला आहे तर आम्ही या बाजारात आलो आहे तर सोनालीला आणि भाग्यश्रीला तर आणि नीतूला तर बांगड्या घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बांगड्याच्या दुकानावर आम्ही आलो आणि बांगड्या घेता या ठिकाणी येऊन बघा आणि चिकू पण आहे बघा चिकू काय घेतला तू हां ते घेतला घे बघा मित्रांनो इकडे बाजार आहे भरलेला या ठिकाणी खूप मोठा बाजार असतो रविवारचा काय घेतला चुकू घेतला काय ते कोणासाठी दीदीसाठी का नीतूसाठी घेतला का ते नीतूला येणार ते खूप मोठे आहेत ते मोठं होते ते भी खूप मोठं होते ते मोठं होते काय घेतलं काय घेतलं सोनाली काय घेतली हा काय घेतलीस हा हा अजून तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही बांगड्या वगैरे खूप अशा वस्तू घेतल्या आहेत छोट्या मोठ्या जे आपल्या व्यवहारात वापरायच्या तर खूप अशा वस्तू बघा या ठिकाणी हे घेतलेल्या आहे आपण वस्तू तर मित्रांनो आम्ही मातोबा मंदिर वर जाऊन आम्ही सर्व मंदिर बघितले आहे आणि आम्ही तर असं तर खूप वेळा आलो आहे 10-20 वेळा आलो असेल इथं तर आम्ही इथे राहायला हिंजेवाडीलाच आहे तर आम्ही कधी मध्ये दर रविवारी असं येत असता आम्ही आणि या ठिकाणी येऊन मातोबाचं दर्शन घेत असता आणि दर्शन घेऊन सन्या पूर्ण 1-2 घंटे आम्ही वर थांबून फोटो व्हिडिओ बनवून सन्या आम्ही परत आम्ही रूमवर जाता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो तर अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर चला बाय बाय